ब्रेकनंतर आपलं स्वागत। नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या गाभाऱ्यात चांदीच्या व्यवहारात तफावत आढळल्यानं खळबळ उडाली। भाविकांनी दान केलेली चांदी ही 406 किलो नसून 397 किलोची आहे आणि ही चांदी विश्वस्त मंडळानं नक्षीकाम करून मंदिराच्या गाभाऱ्यात लावलेली होती। त्यानंतर मूर्ती संवर्धन कामामुळे ही चांदी काढून आणण्यात आली होती। यामध्ये 13 ते 14 किलोच्या फरकासंबंधी गेल्या 3 महिन्यांपासून दंडाधिकारी कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे। मात्र चांदीमध्ये कुठेही अपहार झाला नाही असे ट्रस्टचे प्रभारी व्यवस्थापक भगवान नेरकर यांनी सांगितले। चांदीत घट होण्याचं मुख्य कारण म्हणजे भाविकांनी अर्पण केलेलं कुंकू, ॲसिडिक कुंकू, त्याच्यानंतर गडावरील नैसर्गिक वातावरण, पावसाळी वातावरण इत्यादीचा विचार करता शुद्ध चांदीमध्ये घट होण्याची जास्त शक्यता असते, असे सराफ यांनी व्यक्त केलेले आहे। या चांदीच्या अनुषंगाने माननीय अध्यक्ष विश्वस्त मंडळाने गेल्या 3 महिन्यापूर्वीच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहेब कळवण यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी सुरू आहे। सदरची चौकशी अहवाल आल्यानंतर संबंधित दोषी व्यक्तीवर योग्य ती कारवाई केली जाईल। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची। थोड्याच वेळात दुपारच्या बातम्या माधवी सोबत पाहत रहा एबीपी माझा।